सहकार्यातनं शासनाच्या माध्यमातून लोकल कार्यकर्ते यांच्या माध्यमातून लोकल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण जवळपास मागच्या वेळेस 11,64,11,65,000च्या जवळपास सर्व वारकऱ्यांच्या तपासण्या, त्यांच्यावरती उपचार, डिझास्टर मॅनेजमेंट किंवा फर्स्ट एड ज्याला म्हणून गोल्डन आवर्समध्ये जी काही मदत करायची ते आपण करू शकलो. आणि सर्वांच्या एफर्ट्समुळं आपण मागच्या वेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ती नोंद आपली झाली. आणि मागच्या वेळेस खरं तर ही संकल्पना सुचली ती जवळपास वाऱ्या आपापल्या ठिकाणाहून त्यांनी प्रस्थान ठेवलेलं होतं. जवळपास 10 ते 15 दिवस वाऱ्या पुढं मार्गक्रमण झालं होतं त्यांचं पंढरपूरच्या दिशेनं. आणि निम्या वाटेवर असताना आपल्याला ती आयडिया सुचली आणि त्याच्यानंतर आपण इम्प्लिमेंटेशन केलं. तिथून मग सर्व आरोग्याचे अधिकारी त्याच्या मुक्कामाला मग थोड्या तपासण्या करत आपण पंढरपूरला पोहोचलो आणि त्या ठिकाणी महारोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी केली आणि ती संपन्न झाली. त्याच्यामधला तो आकडा आहे. ह्या वेळेस मात्र इन ॲडव्हान्स आपण म्हणू की प्रत्येक वारी किंवा दिंडी आपल्या गावाहून आपल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवण्याच्या अगोदर आपण सर्व नियोजन केलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं जवळपास 2,500 ते 3,000 किट आरोग्याचे आपण प्रत्येक दिंडीला दिले. त्यांच्याबरोबर पूर्ण एक डेलिगेशन टीम आरोग्याची त्या ठिकाणी ठेवली आणि प्रत्येक मुक्कामावरती मग पाण्याचे टँकर असतील, त्या जागेचं साफसफाई असेल, तिथं फवारणी करण्याचं असेल किंवा त्या दिंडीला त्या गावातून कोणी अन्नदान करणार असेल, म्हणजे जेवण घालणं वगैरे ज्याला पंगत म्हणून ते करणार असेल तर ते सुद्धा अन्न एवढे मार्फत चेक करणे, जे विष बाधा वगैरे कोणाला होऊ नये ह्याची काळजी आपण त्यावेळेस घेतली. आणि मला वाटतं हे करत असताना आजचा आकडा जो आहे म्हणजे आज दिंडीचा अजून 9 दिवस आहे, आज 8-9 दिवस, अजून 7 दिवस आहे. 7 दिवस सगळ्या पालख्या, सगळ्या दिंड्या त्या आपल्या वाकरीला किंवा पंढरपूरच्या आसपासच्या त्यांचा जे काही स्थळ आहे त्या ठिकाणी ती पोहोचतील. तर तोपर्यंत आकडा जवळपास हा 4,57,000 वारकऱ्यांच्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत. मला वाटतं मागच्या वेळेस हा आकडा लाखाच्या आतच असेल, कारण आतापर्यंत काहीच झालेलं नव्हतं इतक्या दिवसाचा. तर आताच तो आकडा 4,57,000 आहे. तर मला वाटतं ज्यावेळेस पंढरपूरमध्ये ह्या सगळ्या दिंड्या पोहोचतील, मग वाकरीला असतील, 65 चक्रावरती असतील, गोपाळपूरला असेल, 3 रस्त्याला असेल, त्यावेळेस आपण 4 ठिकाणी आरोग्याचे शिबिर आपण करतोय आता सांगितलेल्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणचा आकडा पहिला वाकरीचा आपण मागच्या वेळेस 1 दिवस ॲडव्हान्समध्ये ठेवला होता. ह्यावेळेस आपण 15-16 असं 2 दिवस ठेवतोय. आणि मग बाकीचे जे आहे तो 16-17-18, 16-17-18 आणि एक 17-18-19 अशा पद्धतीचं, की जेणेकरून दिंडीचं समारोपण जे असतं तिथल्या ह्याचं की द्वादशी झाल्यानंतर सर्व दिंड्या परतीच्या मार्गाला लागतात. द्वादशीच्या नंतर जेवण आंघोळ करून जेवण झाली की ते निघतात. तर त्या दिवसापासून मला वाटतं त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 दिवस आपण तिथं ते ॲडिशनल एक ठिकाणी ठेवलेलं आहे. तर हा आकडा यंदा मला खात्री आहे की तो 15 लाखाच्या आसपास होईल. आणि परत एकदा हे नवीन रेकॉर्ड आपलं तयार होईल. तर खरं तर खऱ्या अर्थानं जर सेवा असेल तर ती सेवा आहे. आणि मग तुमचं सहकार्य आहे, तुम्ही तुमचे डॉक्टरचे डेलिगेशन घेऊन येतात, त्या ठिकाणी आम्ही तुमची आमच्या पद्धतीने जेवढी जमेल तेवढं सोय करायचा प्रयत्न करतो. मग काही शाळांचे आम्ही हॉस्टेल्स घेतो, काही रूम्स घेतो, काही मठ घेतो, काही हॉटेल्स यावेळेस बुक केलेले आहेत. ट्रान्सपोर्टची सगळी साधनं मग आमच्या ऑर्गनायझेशनमधले काही 4 व्हीलर आहेत, मग माझ्या संस्थेमधले काही बसेस आहेत, तुमच्या परिचारिका, काही डॉक्टर्स यांची मुवमेंट करण्यासाठी. त्या ठिकाणी नाश्ता वगैरे ह्याच्यासाठी सुद्धा त्या लोकल ठिकाणा सगळी सोय. आणि आफ्टर एव्हरी आवर्स त्या ठिकाणी डॉक्टरांना जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे. टेंटमध्ये असतील, महारोग्य शिबिरमध्ये असतील किंवा नदी पात्रात वाळवंटी तिरी जे आपण ICU आणि त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 टेंट हॉस्पिटल आपण उभा करतो. मग त्यांना ते हलता येत नाही तिथून. मग त्यांना सुद्धा आपण आपले स्वयंसेवक म्हणून जे काही खाजगी आमच्या ह्याच्यातले पदाधिकारी वगैरे आहेत त्यांना त्या ठिकाणी डेप्युट केलेलं आहे की आपल्या डॉक्टरला त्या ठिकाणी कुठलंही अडचण भासता कामा नये. जेवण, चहा पाणी, नाश्ता वगैरे सगळं जागेवर सगळं मिळलं पाहिजे, पाणी. तर ह्या पद्धतीची सोय ह्यावेळेस आणखी व्यवस्थित डिसिप्लिनरी ते झालेलं आहे. आणि मागच्या वेळेस खरं तर ICU जे आपण नामदेव पायरीजवळ उभा केलं होतं 10 खाटाचं हॉस्पिटल, तर सांगायला आनंद होतो की जवळपास 154 वारकऱ्याचं प्राणावर बेतलेलं आपण त्या ठिकाणी त्यांचे प्राण वाचवले नामदेव पायरीच्या जवळच. आणि ह्यावेळेस मग आपण ते बघता
बाईक ॲम्ब्युलन्स जो कन्सेप्ट आपण नवीन टाकलेला आहे, त्या कन्सेप्टनं आणखी ते ॲम्ब्युलन्सेस वाढवलेले आहेत. 65 एकरामध्ये ॲम्ब्युलन्स वाढवलेले आहेत. कारण 16 तारखेपासून समजा ज्यावेळेस तुमचं दशमी असते, दशमीच्या एक दिवस अगोदर ते साधारणतः द्वादशीपर्यंत 4-5 दिवस कुठल्याही फोर व्हीलरची त्या प्रमाणात मुवमेंट होत नाही. ऍक्च्युली 5 आणि 10 किलोमीटरच्या स्पीडनं सुद्धा गाड्या तुमच्या जात नाहीत, ही अवस्था राहते. म्हणून बाईक ॲम्ब्युलन्स जे आपण तो कन्सेप्ट ठेवलेला, त्या कन्सेप्टचा बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होईल. मला वाटतं आपल्यातले सिनियर मोस्ट आणि MD MS किंवा आणखी स्पेशालिटी डॉक्टर्स त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. त्याचं कारण सांगतो की तुम्ही तिकडे येऊ शकता, पण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा वारकरी, मग ती माता भगिनी असेल, शेतकरी असेल, किंवा आपलं राज्य सोडल्यानंतर आपल्या राज्याच्या जवळपास 3 ते 4 राज्यातनं येणारे वारकरी त्या ठिकाणी आपली सेवा तिथं वाहतात. आणि ह्या एवढ्या 4 राज्यातनं येणारे सगळे वारकरी अतिशय बिलो पॉवर्टी लाईन किंवा अशा गोरगरीब घरात की ते तो डॉक्टरपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. म्हणजे तुमचं तरी सोडाच, ती लोक आपल्या PSC किंवा तिथला तालुक्याचं रुग्णालयाला सुद्धा जात नाही, पण ते वारीला मात्र 300-400 किलोमीटर चालत येतात. ती विलिंगनेस आलं लक्षात. तर त्या लोकांची आपण सेवा करतोय. मला वाटतं मग मी त्या ठिकाणी कसं जाऊ वगैरे, आमचं डेलिगेशन आहे. डॉक्टर धर्मेंद्र आपल्या पद्धतीनं सगळ्यांचे मोबाईल नंबर घेतील, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे मॅक्झिमम आम्हाला सेवा देतील तुमच्या आम्ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. तुमची सेवा त्या लोकांच्या चरणी अर्पित होणं गरजेचं आहे. एवढं एक कळकळीचं आपल्या सर्व NGOला आवाहन करतो की ती फार गरजेचं आहे. आपले डॉक्टर्स आणि तिथं मग तुम्हाला ऍक्च्युली तुमचं योगदान इथं मुंबई किंवा आसपासच्या सगळे रुग्ण काही ज्यांची ज्याला म्हणतो ज्याची परिस्थिती आहे तीच लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात, पण ज्याची परिस्थिती नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा. मग खरा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि तुमचं फक्त प्रिस्क्रिप्शन द्या, त्याच्या पुढच्या त्याच्या सेवा किंवा त्याच्यावरती उपचार जे करायचे आहेत. माझं खातं आहे, परत आपल्या 10% चॅरिटीमधनं आपण करू, आणखी सगळे CSR फंडातनं लोक देणार आहेत. आमच्याकडे कित्येक डेली असे 30-30, 40-40 लाख रुपये गरज लागणारे लोक आहेत. कुणाचा हात नाही, कुणाचा पाय नाही, कुणाचे डोळे नाहीत, कुणाचा लिव्हर प्लांट आहे, कुणाचे किडनी प्लांट ट्रान्सप्लांट करायचे आहे. प्रचंड अडचणी आहेत. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे विदारक चित्र दिसेल. आज आपण किती म्हणत असलो की आमच्या आरोग्याचं इतकं प्रचंड प्रमाणात आम्ही सेवा देतोय, इतकं प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करतोय, प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स आहेत, इक्विपमेंट आहेत, फर्निचर आहे, पिक्चर आहे, पण त्या भागात गेल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर लोकांची अवस्था बघितल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं लक्षात येईल की आपला महाराष्ट्र कुठं आहे. आणि महाराष्ट्र जर असा असेल तर भारत कुठं आहे. लक्षात, दिस इज द फॅक्ट. वास्तव माणसानं स्वीकारावं. लक्षात, वास्तव जर चित्र तुम्हाला बघायचं असेल अंडर वन अम्ब्रेला, तर ते तुम्हाला पंढरपूरमध्ये दिसेल. प्रत्येक रिजन मधनं, प्रत्येक रिजन अगदी गावागावातून नाही म्हटलं तरी 50च्या वरती, मिनिमम 50 महाराष्ट्राची जेवढी खेडे आहेत त्या प्रत्येक खेड्यातनं 50 लोक. मग कुठला 1000 किलोमीटरवरचं खेड आहे, 1200 किलोमीटरचं खेड आहे, आणि 5 किलोमीटरवरचं बी खेड आहे. पण 5 किलोमीटरचं मी डेली पंढरपूरला जातो म्हणून त्या दिवशी आता नाही गेलं तरी चालला असं, तो येतो त्या दिवशी तिथं. तुम्हाला सगळी व्हरायटी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचं आरोग्याचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि म्हणून माझी कळकळीची आपल्याला नम्र विनंती आहे की आपली सेवा त्या ठिकाणी आयुष्यात येऊन एकदा आपल्या वारकऱ्याची उपचार, वारकऱ्यांना आपली सेवा पुरवू एवढं आवाहन करतो. आणि तुमच्या पद्धतीने मग तुमचे काही चष्मे आम्हाला तुम्हाला तिथं देऊ वाटत असतील किंवा जे काय आहे ते सगळं जरी सोडलं, तुमचं कन्सल्टेशन जरी आम्हाला मिळालं आमच्या रुग्णांना, तरी सुद्धा मी महाराष्ट्र शासनातर्फे तुमचा आभार मानतोय. मागच्या वेळेस मी मानलेला आहे, ह्या वेळेसही मानतोय. आणि तुम्ही स्वतःहून अग्रेसिव्हली तुम्ही येता त्याबद्दलही तुमचं कौतुक करावं असं तेवढं कमी आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळीची टीम होती त्याच्या दुप्पट तिप्पट टीम तुम्ही आणा, कारण 3 दिवस मी स्वतः त्या ठिकाणी आहे. तुमच्याही सेवेसाठी मी तिथं हजर आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर आहे. मग थोडंफार आगळीक होईल, म्हणजे आपल्याला जसं सिटीतलं वातावरण असतं, म्हणजे माझी राहण्याची सोय आहे, माझा नाश्ता असा लागतो, मला हे लागतं, तेवढं होणार नाही. पण डेफिनेट त्या ठिकाणी विल ट्राय टू आवर लेवल बेस्ट. लक्षात, त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून वारकऱ्यांची सेवा करू एवढं आवाहन करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. थैंक यू सर कि पिछले साल आपने मौका दिया कि मुंबई के जितने भी छोटे से लेकर के बड़े लेवल के हॉस्पिटल हैं जिनका आपके मार्गदर्शन में हमने यहाँ लीलावती, नानावती, बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, रिच कैंडी, वखार, ये तमाम ऐसे
प्रतिनिधि को मैंने इनवाइट किया था लास्ट ईयर भी, इस साल भी हमने इनवाइट किया है, और पिछले साल भी लोगों ने बहुत बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और अच्छे से अच्छे सारे कंसल्टेंट पार्टिसिपेट किए थे। और हम लोगों ने, जैसा आपने बताया कि 11,65,000 हम लोगों ने देख करके गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में हम लोगों ने अपना नाम स्थापित किया था। इस साल भी हमने सबके साथ रिक्वेस्ट किया है, और तमाम तरह के जो हॉस्पिटल है अपने लीलावती, नानावती, बॉम्बे हॉस्पिटल के प्रतिनिधि आए हैं, और इस साल पहले से अच्छा एक्सपीरियंस हो चुका है कि पहली बार वहां जाकर के इनको कार्य करने का मौका मिला था, तो एक अच्छा एक्सपीरियंस आपके मार्गदर्शन में मिला है। उस चीज को इस साल हमारी जो मुंबई की टीम है, जो सुपर कंसल्टेंट है, इवन सर मैं आपको ये करता हूँ कि इस साल 5 आउट ऑफ इंडिया से कंसल्टेंट आ रहे हैं वहाँ सेवा देने के लिए, क्योंकि हम लोग ने थोड़ा पहले से प्लान कर लिया, उनको सूचित किया, उसमें से 5 से 6 आ रहे हैं। और मैं एक को मैं 2 लाइन में इंट्रोड्यूस करूंगा। हमारे डॉक्टर दिलीप पवार जो अंकों को हेड करते हैं, मैं चाहूंगा कि आप कितना आप सेवा दे रहे हैं अपनी टीम को लेकर के, आप सबके सामने करें कि फिजिशियन एंड सर्जन अंको साइड से आप कितना सेवा दे रहे हैं, कितने टीम लेके आएंगे आप? तर जवळजवळ आपण एक साधारण आमचे 20 आणि फिजिशियन 20 असं एक 40चा ताफ आपण घेऊन येऊया। आणि जेवढे म्हणजे आपल्या आया बहिणी आहेत जे स्तन रोग जे खूप प्रचलित आहे, खूप कॉमन झालेलं आहे, तर फक्त ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, तर त्या बायांना कळतच नाही की आपल्याला झालं। आणि जेव्हा पेशंट येतो, ज्या आमच्या एवढे कॅम्प आम्ही करतो, तर 80% लोक ऍडव्हान्स एजिंग असतात। ते तुम्हाला निवेदन पण आहे की आपण याच्यात काहीतरी केलं पाहिजे। हा तर अर्थात माध्यम आहे, आपण तिथे करू आहे चांगल्या प्रकारे। दुसरं एक असं सर्जन होतं की ही परंपरा जर आपण चालू केलेली आहे, तर तिथे जर तुम्ही एक असा प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपरच बनवून ठेवलं, तर पुढच्या काळी आपल्या नावाने ते सगळं चालूच राहील, ते कधी थांबणार नाही। कसं आहे बघा, आता तिथनं मागणी आहे की जमीन वगैरे तिथं उपलब्ध आहे, 1000 बेडचं हॉस्पिटल परमनंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। मग त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कन्सल्टेशन किंवा काही उपचार करायचे असतील तर त्या ठिकाणी तिथंच व्हावे, ह्याचंही थोडं बॅक ऑफ द माइंड आहे। कदाचित ह्या 2 महिन्यात ते कॅबिनेटला विषय आणून मी 1000 बेडचा हॉस्पिटल पंढरपूरला प्रस्थापित करतोय, तर बघू कितपत यश येते ते। तो एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा तुम्ही म्हटलं की कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत खरं तर टाटाशी आम्हाला त्यांच्याशी टाईप करून MOU करून हे जे कन्सल्टेशन आहे टाटाचं, सगळे आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रात नाही पण आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये इथं मुंबईला पॅसेजमध्ये त्याच्या आसपास सेटबॅकमध्ये सगळे ते असल्या वातावरणात सुद्धा ते खाली तिथं झोपलेले असतात। एकदा तिथं चित्र बघितलं तर प्रचंड विदारक आहे, आणि दे आर हेल्पलेस, कारण इतकी प्रचंड म्हणजे रेशो तरी मला वाटतं 1:20 1:25 असेल, इतका प्रचंड रेशो आहे तिथं। तर हाऊ कॅन दे मॅनेज? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज द थिंग्स। त्याच्यामुळे जर MOU केलं आणि माझं प्रत्येक जिल्हा रुग्णालय त्यांच्याशी उपलब्ध करून दिलं, मग ते पेशंट आपल्या राज्यातले तरी त्या ठिकाणी ते अकोमोडेट होते कंसल्टेशन। तो एक भाग है। उसको हम नेक्स्ट टाइम रहेंगे, पहले पंढरपुर को हम पहले अच्छी तरह करें। मैं चाहूंगा कि भाटिया के जो डेलीगेट्स आए वो एक बार अपने आप भी करें कि क्या क्या सपोर्ट और कैसे करने वाले हैं। आमच्या साईडून पण सर तुम्हाला फॉर 10 to 15 डॉक्टर लास्ट इयर पण आम्ही सपोर्ट केलेलं, प्लस मेडिकल सप्लाईज पण सपोर्ट दिलेलं, तर सेम यावर्षी पण तसंच। थैंक यू। मैं चाहूंगा कि वोकार्ड की जो कंसल्टेंट आए हैं वो अपने आप को सबके सामने करें कि वोकार्ड की तरफ से क्या क्या सपोर्ट आने वाला है। परत एक माझी विनंती आहे आपल्याला सगळ्याला, आजच तो काही सदस्यांनी आज आमच्या इथं प्रश्नोत्तर केली मुंबईसाठी प्रॉपरली। मुंबईमध्ये जे काही असे हॉस्पिटल्स आहेत, मेन हॉस्पिटल्स तुमची लीलावती, आणखी ते प्रायव्हेट हॉस्पिटल जेवढे आहेत, तर हे आमच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेला इम्पॅनल होत नाही, ते अप्लाय करत नाही, तिकडे फिरकतही नाही। तर बऱ्याच मुंबईतले जे काही लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आलं की त्यांना कंपल्सरी तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करा। आपल्याकडे इनपॅनलची लिस्ट आता मोठी आहे, जवळपास 1000 पहिले होते, आणि कॅबिनेटनं आता जवळपास 1000 हॉस्पिटलला इम्पॅनलमेंट करण्याची परमिशन आम्हाला दिलेली आहे। तर जनरली बघा,
की ग्रामीण भागातनं सुद्धा आपल्याकडे येणाऱ्याची संख्या ती प्रचंड असते आणि त्यांच्याकडे पैसे नसतात, पण त्यांच्याकडे ते जर कार्ड असतं आमच्याकडं, आभा कार्ड असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड, पंतप्रधान योजनेचं कार्ड, आता ते हायब्रिड कार्ड आपण दिलंय त्यांना, दोन्ही योजना आमची 5 लाखापर्यंतची योजना आणि पंतप्रधान आरोग्य योजनाची 5 लाखापर्यंत, म्हणजे 10 लाखापर्यंत तुम्ही सेक्युअर आहात, म्हणजे तुमचं जे काय त्याच्यावरती उपचार होतील तिथपर्यंतचे, त्याच्यामुळे काय अडचणी असायचं काय कारण नाही. म्हणून माझी विनंती आहे की असे जे मोठे हॉस्पिटल आहेत, आता तुमच्यावरती जबाबदारी देतो, त्या सगळ्या हॉस्पिटलची यादी करा आणि त्यांना आपण कंपल्सरी एक आपलं, मी बोललो होतो की एक डेलिगेशन तयार करायचं, बरोबर आहे, ते डेलिगेशन त्या सगळ्या हॉस्पिटलला एक दिवस इथंच बोलवेल सह्याद्रीला, आणि ऑन दॅट डे त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचं इन पॅनलमेंट करायची प्रोसिजर अंडर वन रूप एकाच दिवशी ते संपून टाका. करेक्ट करेक्ट, इसके बाद हम उसको ये ले लेंगे और कर देंगे. एक आज विषय झाला. तो इस तरह से हमारे डॉक्टर जी आप क्या सपोर्ट. Good evening to all. Myself, Dr. Govind Reddy, working as a assistant director in charge of the RRA Pota Central Ayurveda Institute for the Cancer. It comes under the Ministry of Ayush. So, sir, मैं हमेशा हर कैंप्स मुंबई में और बाहर भी हम लोग कर रहे हैं और आगे जब के साथ में भी काफी कैंप्स कर चुके हैं. आपका बरंडा का भी कैंप हमने आ चुके थे, हमने काफी आपका 4-5 कैंप में हमने इन्वॉल्व हो चुका है सर. और खास करके आगे चवी के साथ में हम लोग काफी फ्री मेडिसिन डिस्ट्रीब्यूशन पे आयुर्वेदिक का जो इम्यूनो मॉड्यूलेटर्स है, इम्यूनो बूस्टर्स है, वो है. हमारा एक टीम है सर 50 डॉक्टर्स का. हमारा सरकारी गवर्नमेंट की तरफ से है और हमारा प्राइवेट का भी कुछ कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस के साथ में हम लोग मिलकर टोटल एक टीम बनाया है, डॉक्टर PS तातेड़ और माई सेल्फ, और हम ऑलमोस्ट 50 तक आने का तैयारी है सर. ऑलरेडी हमारा एक टीम भी जा चुके हैं सर वहाँ पर, कुछ PS तातेड़ है, सो हम RKHV के साथ में. और एक आपने जो बात निकाला टाटा का, सर टाटा का वो देखते हुए हम लोग ऑलमोस्ट ऑल 6 ईयर से हम लोग का ये MOU है सर TMC एंड एट्रा के साथ में. और वो जो आपने जो बताया जो पेशेंट्स बाहर सो रहे हैं उसको देखते हुए मैंने इनिशिएटिव लिया था सर 5-6 ईयर्स बैक, और अभी हम लोग को 3 एकड़ का लैंड मिला है सर पांडु में. वी आर कमिंग अप ऑफ न्यू हॉस्पिटल ऑफ मिनिस्ट्री ऑफ आयुष और 200 बेडेड हॉस्पिटल एक्सक्लूसिव फॉर द इंटीग्रेटिव कैंसर रिसर्च इंस्टीट्यूट. और वो मिनिस्ट्री ऑफ आयुष को हम लोग ने 905 करोड़ का हम लोग प्रस्ताव भेजा है सर, वो अंडर द प्रोसेस है सर. अभी CPWD कल मीटिंग हो चुका है, हमारा बिल्डिंग का भी प्रस्तावना चलेगा सर. एंड थैंक यू वेरी मच सर फॉर गिविंग द अपॉर्चुनिटी टू माय इंस्टीट्यूशन एंड स्पेशली फॉर द डॉक्टर धर्मेंद्र जी. आई एम ऑलवेज विद डॉक्टर धर्मेंद्र सर. थैंक यू. टीम वर्क, और आप लोग हमारी टीम में हैं कि हम इस तरह की चीज इनिशिएट करने में हम कामयाबी हासिल करते हैं. सबसे बड़ी बात है कि मैंने जब भी इस तरह की चीज सोचा है, सर ने 24 आवर्स हमारे साथ खड़े रहे हैं और किसी भी चीज में कभी ना सर ने कभी पीछे हटने देने का मौका दिया है. इसलिए आज हम लोग महाराष्ट्र में इस तरह की चीजें करने में. तो सर इस साल हमारी टारगेट है कि पंढरपुर को हमारी जितनी भी मैक्सिमम टीम है, पहले से बहुत अच्छा एक्सपीरियंस, क्योंकि लास्ट ईयर का एक्सपीरियंस सर आपके गाइडेंस पर लेने का मौका मिला, तो पहले से इतना एक्सपीरियंस है कि इस बार इतना जोश है कि हम दर्शन तो करेंगे ही, और इस साल हम पहले का से ज़्यादा हम पेशेंट को अच्छी तरह, जो छोटी मोटी पिछले साल कुछ कमी रह गए थे उसको कैसे हम खत्म करके और हम बेहतर सुविधा कैसे आपके डायरेक्शन में दे सके, वो दे करके, और हम कोशिश करेंगे कि आपने सर 15 लाख का ही किया है, हम कोशिश करेंगे उससे भी ज़्यादा आएंगे. तो आपकी टीम में, क्योंकि वहाँ डॉक्टर राधाकृष्ण पवार के डायरेक्शन में वो सारी टीम तैयार हो गई जो कि हम लोग लास्ट मीटिंग में किया, और इस साल पहले की अपेक्षा हम डबल से भी ज़्यादा यहाँ से टीम अप जाएगी, जो कि पहले से वेल मेंटेन हो गई है और वेल एक्सपीरियंस हो गई है सर. तो मैं चाहेंगी कि आपके नेतृत्व में इस साल पहले से बहुत अच्छा हम परफॉर्मेंस अपनी टीम को लेकर करें. थैंक यू सर. इसलिए मैं नहीं चाहा कि सारे लोग हॉस्पिटल का मैं एक करके ही करो, बस मैंने सर को उम्मीद दिला दिया. और हमारे इमेज के सवाल है कि इस साल पंढरपुर को एक और नया हिस्ट्री के तौर पर लोगों को सुविधा देने में हम लोग कामयाबी हासिल करेंगे. ये हमारा आप सभी से रिक्वेस्ट है, और आप लोगों ने हमारे साथ साथ दिया है और साथ देंगे, ये मुझे उम्मीद है. थँक यू. 50 lakhs येस सर. हे इमेजिंग करू शकत नाही आपण. इतका. आणि किती
त्या शहराची कॅपॅसिटी किती आहे 1 लाखाची, पण ट्रांजिट पॉप्युलेशन फॉर 4 days नियर अबाउट 50 lakhs. उसको नहीं आने की भी डर थी क्या कि हमारे वहाँ कुछ हो गया तो कुछ मैनेजमेंट है या नहीं, तो ये पूरे एक महाराष्ट्र के हर कोने कोने में इस तरह की मैसेज जाने के कारण से इस साल और भी वाकई ज्यादा आने का सर ने बताया ना कि ये वारी जो है स्नैपशॉट ऑफ महाराष्ट्र, नॉट ओनली महाराष्ट्र बट हाँ, इवन लास्ट ईयर हम टीम से कि इवन चलते इस साल ज्यादा आने की इस बार हमें उम्मीद है। चष्मे फक्त घेऊन या, भरपूर चष्मा भरपूर लागतात. सर उसमें कोई नहीं है एवरी देखिए सर लास्ट ईयर भी हम लोगों ने 5 लाख चश्मे बांटे, इस साल उससे ज्यादा भी 2 लाख भी ज्यादा. बरोबरची मशीन लावली तर आपल्याला चांगलं ऐकायला येतं. ते अवेअरनेस नाही आहे, म्हणजे अजून पण ते ऍम्प्लिफायर समजतात, पण आता ते टेक्नॉलॉजी इतकी एडव्हान्स झाली आहे की तुम्ही एकदम नॉर्मल सारखं ऐकू शकता. तो ते अवेअरनेस आम्ही करणार आहे. आणि ज्यांना हिअरिंग एड आम्ही जोश फाउंडेशन चालवतो आणि त्याच्यामुळे आपले बॉम्बेच्या स्कूलमध्ये 1800 मुलांना हिअरिंग एड दिलेला आहे. सर असं काही मुलं भेटले की ज्यांना गरज असेल चांगलं मशीन, तिथं तुम्हाला व्हरायटी भेटेल अगदी एज ऑफ 5 years अप टू 80-90 years येस. इतकी व्हरायटी येते त्या ठिकाणी. आणि अजून ते मुलांचा जन्म झाला की तुम्ही हिअरिंग स्क्रीनिंग करू शकता, त्याचं पण कळवायला माहित नाही, तर ते अवेअरनेस पण करायला पाहिजे. आणि आता यंगस्टर्स ते हिअरिंग हेडफोन्स वापरतात आणि जास्त वेळ म्युझिक ऐकत असतात. तर मेक लिसनिंग सेफच्या पण WHO ने केलेलं आहे, ते अवेअरनेस पण करायची गरज आहे. ते पॅम्पलेट पण आम्ही बनवतो. थैंक यू. अभी मैं सर से रिक्वेस्ट करूंगा जो लास्ट पंढरपुर के बारे में जिनका अच्छा सपोर्ट रहा, उनको मैं सबका रिक्वेस्ट था कि सर के हाथ से एक मेरे को सर्टिफिकेट दिलवा दीजिए. तो मैंने सर्टिफिकेट तैयार करके लेके आया हूँ, 2 मिनट लगेगा. मैं सर से रिक्वेस्ट करूंगा कि सर सबको दे करके थोड़ा खुद का और एनर्जी ला दे, ताकि इस साल हमें 11 लाख पार करना है. 20 लाख और 15 के और 20 के बीच में हमें लास्ट का जो एफर्ट था गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड है, सबका एफर्ट होता है, हर एक वही सबका सर्टिफिकेट है. हाँ खुद ये डिपार्टमेंट का किसी एक व्यक्ति का नहीं है. हाँ, इट्स अ कॉन्ट्रीब्यूशन, इट्स अ टीम वर्क. डॉक्टर मुकेश और सर आप ये नहीं डॉक्टर अनिता रेड्डी. डॉक्टर अवनीश कामत. डॉक्टर बसंत. डॉक्टर देवांगी दलाल. डॉक्टर हुसैन. डॉक्टर मुकेश. यस. डॉक्टर मोहिनी. डॉक्टर रुसी बल्ला. डॉक्टर शीतल. स्लो है. रेडी आ गया हमारी पूरी टीम आ गई. अभी आ जाओ तो दवा क्या सर जो आरोग्य शिविर होने वाला है उसके बारे में बहुत बड़ी मीटिंग हुई स्वास्थ्य मंत्री जी के साथ, थोड़ा सा बताइए कि क्या बातचीत हुई और उनकी तरफ से किस तरह का सपोर्ट मिलने वाला है इस समय. पंढरपुर एक बहुत बड़ा तीर्थ स्थल है महाराष्ट्र के साथ साथ हिंदुस्तान के लिए. और पिछले साल महाराष्ट्र के आरोग्य मंत्री तानाजी राव सावंत ने और हम लोगों ने प्लानिंग किया कि वहाँ तकरीबन लाखों लाख की तादाद में पब्लिक चल कर के आती है और खास करके वो 50+ होते हैं, जिसमें उनको अच्छी तरह से सुविधा नहीं होने के कारण से हम पिछले दिनों काफ़ी सारे कैजुअलिटी देखे हैं. लेकिन जो पिछले साल हम लोगों ने ये डिस्कस किया और हम लोगों ने तकरीबन 5700 से ज़्यादा डॉक्टरों को लेकर के हम सेवा के लिए गए और समय के हिसाब से हमको सेवा दिया.
और तकरीबन 11,64,000 से ज़्यादा पेशेंट देख करके गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स की टीम ने उसे दर्ज करने का काम किया। और हमारी कोशिश रही क्या कि वहाँ जितने भी तरह के लोग आए उनको चाहे आईसीयू की फैसिलिटी, आई टेस्ट करके चश्मे की फैसिलिटी, सभी तरह के मेडिसिन के साथ साथ तमाम तरह के बॉम्बे के जितने भी कंसल्टेंट एंड सुपर कंसल्टेंट हैं उन्होंने अपना योगदान दिया। और आज इतने बड़े वर्ल्ड में अभी तक का इतना बड़ा कैंप अभी तक कभी नहीं हुआ था, जो कि हम लोगों ने 3 दिन के अंदर इतने बड़े संख्या में पेशेंट दे करके और लोगों को जो विठुआ के दर्शन के लिए आते हैं, जो इतना श्रद्धा रखते हैं, उनको श्रद्धा में एक बहुत बड़ा हम लोगों ने सपोर्ट देने का काम किया और लोगों को, उनके भक्तों की भावना को और बढ़ा करके और ज़्यादा से ज़्यादा संख्या में वहाँ लोग आए और उनको हम सेवा देकर उनको श्रद्धा को बढ़ाने का काम ये कैंप के माध्यम से, ये महा आरोग्य शिविर के माध्यम से हमने करने का काम किया। और इस साल हमारा टारगेट है 15 से 20 लाख लोग भी अगर आते हैं तो उनको हम सेवा दे करके उनको अच्छी तरह से उनके भावना को हम ऐसे ही उनको हम सुदृढ़ रूप से बना कर रखें। ये इस साल का हमारा तानाजी राव सावंत के डायरेक्शन नेतृत्व में और हमारी पूरी जो हमें जो दायित्व दिया गया है कि बॉम्बे के तमाम ऐसे हॉस्पिटल हैं वहाँ से अलग अलग तरह के डॉक्टर्स को लेकर के हम जाएंगे और लोगों को अच्छी तरह सेवा दे करके हम ये इस साल की कहावत है कि हेल्थ की बारी पंढरपुर की बारी। तो पंढरपुर की जो वारी आती है उनमें हम हेल्थ की अच्छी तरह फैसिलिटी दे करके हम वहाँ के लोगों को हम अच्छी तरह सेवा दे सकते हैं। सर आखिर में कब होने वाला है ये कैंप, कौन सी डेट को होने वाला है वो भी बता दीजिए सर हमारे। ये 15 जुलाई, 15, 16, 17, 18 ये 4 दिन हम रखने वाले हैं। और इसमें 4 लोकेशन हम लोगों ने तय किया है कि पहले वाकरी में हम पहले शुरुआत करेंगे, फिर गोपालपुर, 3 रास्ता और 57 एकर्स एक एरिया है। ऐसे 4 जगह पे हमने बहुत बड़ा हैंगर लगाए हैं ताकि बारिश के मौसम में किसी तरह के अगर बारिश आती है तो उनको किस तरह के हमारे जो मेडिकल मैन पावर हैं, जो इतने सारे चश्मे हैं, इतने हेयरिंग एड्स है, इतने सारे जो वाकरी को हम सेवा देने के साथ साथ हम उनको लड्डू देते हैं, उनमें किसी तरह का असुविधा नहीं आ सके, इसलिए हम बहुत अच्छे हैंगर लगाए हैं। हैंगर में सारी फैसिलिटी देंगे। थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट। सर क्या कहना चाहेंगे, आज का जो मीटिंग हुआ आप लोगों का, इसके बारे में क्या कहेंगे? मैं डॉक्टर आर गोविंद रेड्डी, प्रभारी सहायक निर्देशक आयुष मंत्रालय और CCRS की तरफ से हूँ। और ख़ास करके मैं पहला बधाई देना चाहता हूँ कि RKHIV का डॉक्टर धर्मेंद्र जी का, क्योंकि ये सफल पूरक लास्ट ईयर भी किया है। लास्ट ईयर अप्रॉक्सीमेटली 12 लाख लोगों का ये हो गया। अभी ये एक्सपेक्टेशन इज़ अप टू 20 लाख तक जाने का एक्सपेक्टेशन है। जैसे माननीय मंत्री महोदय ने बताया कि 15 से 20 लाख लोग आएंगे, तो उसके लिए हम ज़रूर हमारे तरफ से भी हम इम्यूनो बूस्टर्स हम सप्लाई करेंगे, फ्री आयुर्वेदिक मेडिसिन रहेगा। और हम लोगों का पूरा टीम, हम लोगों का टोटल 50 लोगों का डॉक्टर्स का टीम है और इवन पैरामेडिकल स्टाफ भी है। और उसका हम हमारा मदद के तरफ से हम RKHIV ग्रुप का जो धर्मेंद्र जी का हम ज़रूर सपोर्ट करेंगे। इसके लिए मैं उनको जो मौका दिया उसके लिए मैं धन्यवाद करना चाहता हूँ। और ख़ास करके हमारा टोटल एंटायर फैमिली भी उनके साथ में जुड़ा हुआ है। जैसे डॉक्टर अनिता रेड्डी है और हेमांगी रेड्डी है, मेरे बेटी है, और मास्टर निकेत रेड्डी है। ये काफ़ी उत्सुक तक सभी कैंप्स में पार्टिसिपेट करते हैं। और अभी तक जितना कैंप्स हो गए सभी कैंप्स में हम लोग ने पार्टिसिपेशन किया गया है। तो थैंक यू वेरी मच। देवांगी मैम, आप क्या कहना चाहेंगे इस जो फर्स्ट ऑफ ऑल मैं डॉक्टर धर्मेंद्र कुमार का धन्यवाद करना चाहूँगी कि हमको ये अपॉर्चुनिटी दी है महाराष्ट्र को सर्व करने के लिए। हम लोग मैं ऑडियोलॉजिस्ट हूँ और हम जो बच्चे कम सुनते हैं और जिनको कम सुनाई देते हैं उनके लिए मदद करते हैं। तो इस कैंप में ज़्यादा से ज़्यादा अवेयरनेस की सुनने की क्षमता कम की जा सकती है। और अगर अच्छा सुने तो हम अच्छा कम्युनिकेट भी कर सकते हैं और अपनी लाइफ में डिपेंडेंसी किसी पे नहीं डालें और इंडिपेंडेंट हो सकते हैं। और बच्चे जो कम सुनाई देते हैं तो उनको सुनाई कैसे अच्छी सी दी जाए जिसके कारण वो एजुकेशन ले सके। तो इस बारे में हियरिंग जो डिसेबिलिटी काफ़ी हद तक इनविजिबल रही है और ज़्यादा लोगों ने उसके ऊपर काम नहीं हुआ है। तो इस कैंप में हम चाहेंगे कि ज़्यादा से ज़्यादा
ह्योरिंग रिलेटेड अवेयरनेस फैलाए और उसके लिए पूरी हमारी टीम 10 जन की काम करेगी। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। डॉक्टर दिलीप पवार जी के इंटरव्यू के पहले मैं ये करूँगा कि लास्ट 3 सालों से अनिकेत रेड्डी का गोविंद रेड्डी जी का बहुत बड़ा एक यूथ आइकन के लिए एक मैंने उनका नाम सेलेक्ट किया और जिसके चलते आज उनको ये किया और हमेशा एज ए यूथ बन करके अपने सारे कैंप में डेडिकेटेड अपनी पूरी टीम लेकर के रहते हैं और मैं उनको विश करता हूं, उनको बधाई देता हूं उनके सफल आने वाले, क्योंकि हम लोग इनसे काफ़ी अच्छे ज़िंदगी पार कर चुके हैं, उनको काफ़ी यात्रा करनी है, तो हमारी तरफ से उनको बहुत सारे खूब बधाई क्या कि ये आने वाले समय में इस मुकाम तक पहुँचे ताकि हम बता सकें कि ये बच्चा अपनी टीम से गया है। तो मैं आज फिर से मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ अनिकेत रेड्डी जी को कि आप अपने इस जर्नी में हमारे तरफ से जितना भी मौका चाहिए हमारे लिए आपका हमारा प्लेटफॉर्म आपके लिए हमेशा था, है और रहेगा कि आपकी ज़िंदगी में हमेशा सफलता कैसे प्राप्त हो सके हमारी हमेशा सपोर्ट रहेगी। तो फिर से एक बार मैं धन्यवाद देना चाहता हूं कि आपने यूथ के तौर पे काफ़ी बड़ा सपोर्ट दिया और आप देते रहिए। धन्यवाद। थैंक यू। और मैं डॉक्टर दिलीप पवार जी को मैं चाहूँगा कि आप सबसे पहले मैं हमारे हेल्थ मिनिस्टर सावंत सर का धन्यवाद करना चाहता हूँ और इसके बाद में हमारे मित्र और हमारे गुरु डॉक्टर धर्मेंद्र कुमार जी का और हमारा फाउंडेशन जो है RKHIV ट्रस्ट कि इसके माध्यम से हम बहुत सारे कैंप करते हैं। गए साल पंढरपुर की यात्रा में जो महाराष्ट्र भर से जो यात्री आते हैं, वारकरी आते हैं, उनको सेवा करने का ये जो मौका दिया है साहब ने और हमारे ट्रस्ट ने, वो अमूल्य है। और इस साल हम तकरीबन 12 लाख वारकरी की सेवा करने का हमको मौका मिल रहा है और हम ज़रूर करेंगे। मैं खुद डॉक्टर दिलीप पवार एक कैंसर क्षेत्र से जुड़ा हुआ कैंसर स्पेशलिस्ट, लेकिन मेरा ध्येय है कि कैंसर को कैसे रोका जाए, प्रिवेंशन ऑफ कैंसर कैसे करें। और आज भी हमने ये इस पर डिस्कशन किया कि कैसे रोक सकते हैं, जैसे स्त्रियों में स्तन कैंसर और सर्वाइकल कैंसर और पुरुष में जो ओरल कैंसर होता है, तो उसके रोकथाम के लिए हम बड़ा सा प्रयत्न करेंगे। और ये वारकरी में ये संपूर्ण महाराष्ट्र से लोग आते हैं, तो ये संदेश हम ज़रूर पहुंचाएंगे और महाराष्ट्र के माध्यम से हम ये संदेश सारे भारत में फैलाएंगे, यही हम प्रार्थना करते हैं। धन्यवाद। थैंक यू।